dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3.5 of chapter number 3 polynomials from class 9 mathematics part 1, that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 53 वर प्रॅक्टिस सेट 3.5 दिलेला आहे. यामध्ये टोटल 13 क्वेश्चन्स आहेत आणि ट्रस्ट मी सगळे क्वेश्चन्स खूपच इझी आहेत. चला लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. आपला फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल. हे एक पॉलिनॉमियल दिलेला आहे, याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे युजिंग गिवन व्हॅल्यूज फॉर एक्स. आता एक्सच्या इथे वेगवेगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. एक्स इज इक्वल टू 3, मग -1, मग 0. आता इथे आपल्याला या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून. काही डिफिकल्ट आहे का? नाही की नाही, खूप इझी आहे. चला तर मग लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. लेट, आता हे जे पॉलिनॉमियल आहे त्याला आपण कसं रिप्रेझेंट करतो, डिनोट कसं करतो, तर एक्स हे व्हेरिएबल आहे की नाही. सो पी ऑफ एक्स इज इक्वल टू हे पॉलिनॉमियल जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते राईट करून घ्यायचं. आणि एक्स इज इक्वल टू फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे 3. सो एक्सच्या जागी राईट करायचं आहे आपल्याला 3 when x is equal to 3. So p of 3 is equal to, आता हे जे पॉलिनॉमियल दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये त्या पॉलिनॉमियल मध्ये x हे व्हेरिएबल आहे. x च्या जागी आपल्याला 3 राईट करायचंय. सो 2x म्हणजेच 2 into 3, कारण x ची व्हॅल्यू आता आपल्याला काय घ्यायची आहे, 3 घ्यायची आहे. मग -2 ऍज इट इज, त्यानंतर ना आहे x क्यूब म्हणजेच 3 चा क्यूब प्लस 7. आता 2 आणि 3 या दोघांमध्ये कोणताच साईन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, हो की नाही. यांना मल्टिप्लाय करायचं. 2 into 3 6. एम आय राईट? 2 into 3 6. येस. त्यानंतर ना -2 into 3 क्यूब. 3 चा क्यूब काय होतो? 3 चा क्यूब होतो 27. सो चला इथे राईट करून घेऊयात. प्लस 7. आता 6 minus 27 2s are 27 2s are 54 प्लस 7. आता 6 प्लस 7 किती होतात? 13. सो 13 minus 54. तुम्हाला जर इथल्या इथे सॉल्व्ह करता येत असेल, सायन्स मध्ये गडबड करणार नसाल, तर इथल्या इथे सगळे कॅल्क्युलेशन्स केले आणि फायनल आन्सर नेक्स्ट स्टेप मध्ये राईट केलं तरीही चालणार आहे. उगाच स्टेप्स वाढवत बसण्यात काही अर्थ नाहीये. पण जर तुम्हाला इथल्या इथे जमत नसेल, थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल, तर स्टेप बाय स्टेप गेलेलं उत्तम. आता इथे पहा, प्लस साईन, इथे मायनस साईन, म्हणजे काय करायचं आपल्याला, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. सो 54 मधून 13 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग 41. आणि साईन कोणाचं देतो आपण? मोठ्या नंबरचं. काय आहे? मायनस. सो -41. जेव्हा x इज इक्वल टू 3 आहे तेव्हा या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काय आली? -41. चला इथे खाली आन्सर राईट करूयात. when x इज इक्वल टू 3, व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल इज -41. चला आता जेव्हा x इज इक्वल टू -1 घेऊ तेव्हा या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती येईल ते पाहूयात. सो when x इज इक्वल टू -1, सो p ऑफ -1, x च्या जागी आपल्याला काय राईट करायचंय? -1. सो 2, हे पहा हे पॉलिनॉमियल आहे की नाही आपलं, x च्या जागी आता काय राईट करायचं आपल्याला? -1. सो 2 into -1. पुढे बघा आता पॉलिनॉमियल मध्ये काय आहे? -2x क्यूब. x च्या जागी आपल्याला काय राईट करायचंय? -1. सो -2 तर ऍज इट इज येणार, बरोबर. x च्या जागी आपल्याला -1 राईट करायचं आहे. मग -1 आणि त्याचा क्यूब. सो इथे राईट करूयात -1 क्यूब प्लस 7 ऍज इट इज. आता हे सॉल्व्ह करूयात. 2 आणि ब्रॅकेट मध्ये आहे -1, दोघांमध्ये कोणतंच साईन नाही, म्हणजे इथे आहे का कोणतं साईन दिसतंय? नाही, म्हणजे आपल्याला काय करायचंय? मल्टिप्लिकेशन करायचंय. मग 2 चं साईन काय आहे? प्लस, आणि 1 चं साईन काय आहे? मायनस. जेव्हा आपण मल्टिप्लाय करतो तेव्हा सगळ्यात आधी साईन्स मल्टिप्लाय होत असतात. सो प्लस इंटू मायनस, प्लस इंटू मायनस काय होतं? मायनस. आणि 2 इंटू 1 2, सो -2 येणार इथे. आता नेक्स्ट इथे पहा -2 आणि ब्रॅकेट मध्ये आहे -1 क्यूब. तर -1 क्यूब म्हणजे किती येणार बरं? सांगा बरं मला. आता हा
क्यूब आधी आपल्याला फाइंड आउट करावं लागणार ना. सो -2 तर ऍज इट इज सगळ्यात आधी इथे राईट करून घेऊयात. आणि -1 क्यूब म्हणजे काय येणार, इथे पहा, इथे 3 चा क्यूब आपण राईट केला 27 आपल्याला माहिती होता. मग इथे -1 चा क्यूब कसा येणार, तर हे पहा -1 क्यूब म्हणजेच -1 3 टाइम्स मल्टिप्लाय होतं, हो की नाही. जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलंय साइन्स आधी मल्टिप्लाय करायच्या. सो मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस काय होतं प्लस. सो आणि 1 इंटू 1 काय येणार 1. सो यांचं आन्सर काय येणार आहे 1. ओके. आणि आता यांचं आन्सर 1 आलं, 1 इंटू हा -1 झाला. आता पुन्हा पहा प्लस इंटू मायनस काय येणार मायनस, आणि 1 इंटू 1 काय येणार 1. सो इथे फायनल आन्सर मध्ये येणार -1. सो -1 चा क्यूब काय आला -1. चला मग इथे राईट करून घेऊयात +7 ऍज इट इज. सॉल्व्ह करूयात आता. सो -2 तर ऍज इट इज येणार, आणि मायनस इंटू मायनस काय येणार प्लस, आणि 2 इंटू 1 येणार 2. सो +2 येणार इथे आन्सर. पहा सायन्स मध्ये गडबड करायचं नाही. सायन्स जर तुमच्या चुकल्या तर मात्र तुमचे मार्क्स कमी होणार आहेत. खूप साधी आणि सोपी गोष्ट आहे. सायन्स व्यवस्थित बेसिक जे आहे सायन्सचं ते क्लिअर करून घ्या. जेव्हा आपण ऍडिशन करत असतो, जेव्हा सबट्रॅक्शन करत असतो, जेव्हा मल्टिप्लिकेशन करत असतो, तेव्हा कशा प्रकारे सायन्स चेंज होत असतात. पुन्हा एकदा मी सांगते, जेव्हा प्लस इंटू मायनस होतं तेव्हा आन्सर मध्ये मायनस साइन येतं, पण जेव्हा मायनस इंटू मायनस होतं तेव्हा आन्सर मध्ये प्लस येतं. प्लस इंटू प्लस तर प्लसच राहतं. कळालं. सो ही गडबड करायची नाहीये. +7 आता इथे पुढे ऍज इट इज. आता पहा 2 + 7 होतात 9. ओके, इथे राईट करून घेऊयात. आता इथे पहा मायनस प्लस, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. काय येतं तर 7. साइन कोणाचं येणार मोठ्या नंबरचं, काय आहे प्लस, म्हणून +7. आलं लक्षात. सो when x is equal to -1, value of the given polynomial is 1. क्लिअर. चला आता जेव्हा x ची व्हॅल्यू 0 आहे तेव्हा पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती येणार ते पाहूयात. सो when x is equal to 0 म्हणजे आपल्याला p of 0 घ्यावं लागणार, हो ना. आणि आपलं पॉलिनॉमियल काय आहे तर 2x, x च्या जागी काय राईट करायचंय 0. सो 2 इंटू 0 मग -2, x च्या जागी 0 ना, सो 0 चा क्यूब +7. ओके. चला आता हे सॉल्व्ह करूयात. 2 इंटू 0 ऑफकोर्स 0. त्यानंतर ना आता इथे बघा काय येणार आहे -2 तर ऍज इट इज, आणि 0 चा क्यूब काय येणार 0च +7. आता पहा नेक्स्ट स्टेप मध्ये 0 -2 इंटू 0, कोणत्याही नंबरने जर आपण 0 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं 0च येतं. साइन कोणतं येणार मायनसचं. सो -0 +7. 0 मधून 0 गेला 0, आन्सर काय येणार ऑफकोर्स 7. चला when x is equal to 0, value of the given polynomial is 7. इझी होता की नाही क्वेश्चन, उगाचच घाबरता तुम्ही. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. फॉर each of the following polynomial find p of 1, p of 0 and p of -2. खूपच इझी क्वेश्चन आहे. हे पहा 3 पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत. प्रत्येक पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला p of 1 ची व्हॅल्यू फाइंड करायची, मग p of 0, मग p of -2. चला सॉल्व्ह करायला घेऊयात. सो हा आहे फर्स्ट क्वेश्चन. आधी आपल्याला p of 1 घ्यायचंय. सो हे पहा आधी p of 1 घ्यायचं, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, मग p of 0 फाइंड आउट करायचंय, आणि मग p of -2 फाइंड आउट करायचं आहे. सो चला हा जो क्वेश्चन आहे तो पुन्हा रेफरन्स साठी खाली ऍज इट इज कॉपी करून घेऊयात. x च्या जागी काय करायचंय 1 सबस्टिट्यूट करायचंय, इतकंच करायचंय. सो p of 1 इज इक्वल टू x क्यूब म्हणजेच 1 चा क्यूब. 1 चा क्यूब काय येणार आहे 1. सो p of 1 काय झाला 1. आहे का काही यामध्ये, खूप इझी आहे की नाही. तुमचं तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. एक काम करा, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, हे तीनही क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि मग क्रॉस चेक करायला या की तुम्ही जे केलेलं आहे ते करेक्ट आहे की नाही. चला when
पी ऑफ 0. सो हा आपला क्वेश्चन, हा जो क्वेश्चन आहे तो एक्सच्या जागी काय घ्यायचंय 0. सो पी ऑफ 0 इज इक्वल टू एक्स क्यूब, एक्सच्या जागी 0. सो 0चा क्यूब, 0चा क्यूब काय येणार आहे ऑफकोर्स 0. हो की नाही, किती कठीण आहे. सो पी ऑफ 0 इज इक्वल टू काय आला आन्सर 0. आता पी ऑफ -2 हा आपला क्वेश्चन, एक्सच्या जागी काय करायचंय -2. सो पी ऑफ -2 इज इक्वल टू एक्स क्यूब, एक्सच्या जागी -2. सो -2 चा क्यूब, -2 चा क्यूब कसा फाइंड आउट करणार आपण, -2 क्यूब म्हणजेच काय -2 इंटू -2 इंटू -2 3 टाइम्स मल्टिप्लाय होणार. बघा बरं, आता इथे मायनस इंटू मायनस काय होतं प्लस, आणि 2 इंटू 2 4. सो या दोघांचा आन्सर यांना मल्टिप्लाय केल्यानंतर ना काय येणार आहे आन्सर +4. ओके, +4 इंटू -2 करावं लागणार आपल्याला. सो +4 इंटू -2. आता पहा, इथे प्लस साईन, इथे मायनस साईन, प्लस इंटू मायनस काय येणार मायनस, आणि 4 इंटू 2 काय येणार 8. सो -8 येणार इथे आन्सर. सो -2 चा क्यूब काय येतो -8. क्लिअर. सो पी ऑफ -2 काय आला आपला आन्सर -8. इझी आहे. चला आता हे नेक्स्ट पॉलिनॉमियल घेऊयात आणि त्यामध्ये पी ऑफ 1, पी ऑफ 0 आणि पी ऑफ -2 घेऊयात. सो ऍज इट इज आपण हा क्वेश्चन खाली कॉपी केला. वायच्या जागी आता आपल्याला काय घ्यायचंय 1 घ्यायचंय. सो पी ऑफ 1 इज इक्वल टू 1 स्क्वेअर -2 इंटू 1 प्लस 5. 1 चा स्क्वेअर 1. ओके, त्यानंतर ना मायनस इंटू प्लस काय येणार मायनस, आणि 2 इंटू 1 2 प्लस 5 ऍज इट इज. 1 प्लस 5 6, 6 -2 6 -2 काय येणार 4. सो पी ऑफ 1 इज इक्वल टू आन्सर आलेला आहे 4. नेक्स्ट पाहूयात आता सेम क्वेश्चन आपण इथे कॉपी करूयात म्हणजे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायला आपल्याला सोपं जाईल. सो पी ऑफ 0 इज इक्वल टू वायच्या जागी काय करायचं आता आपल्याला 0 घ्यायचंय. सो 0चा स्क्वेअर -2 वायच्या जागी 0 इंटू 0 प्लस 5. 0चा स्क्वेअर 0. आता इथे पहा -2 इंटू 0 काय येणार आहे -0 प्लस 5. काय आलं फायनल आन्सर 5. सो पी ऑफ 0 इज इक्वल टू 5. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन हा जो आहे तो ऍज इट इज इथे कॉपी आपण करत आहोत. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला इझी जावं यासाठी काय घ्यायचं आता आपल्याला वायच्या जागी -2. सो पी ऑफ -2 इज इक्वल टू -2 स्क्वेअर, त्यानंतर ना -2y. सो -2 तर ऍज इट इज येणार वायच्या जागी -2 प्लस 5. ओके, चला आता सॉल्व्ह करा. -2 चा स्क्वेअर म्हणजे काय -2 इंटू -2 काय येणार मग मायनस मायनस प्लस होणार 2 इंटू 2 4. सो प्लस 4. -2 चा स्क्वेअर म्हणजेच +4. प्लसचं साईन नाही दिलं तरी पण चालतं. आता पहा -2 मल्टिप्लाइड बाय -2 मायनस इंटू मायनस प्लस, आणि 2 इंटू 2 4. सो इथे पण येणार +4. त्यानंतर ना +5 ऍज इट इज. सो नेक्स्ट स्टेप मध्ये 13 4 + 4 8 8 + 5 13. सो पी ऑफ -2 इज इक्वल टू 13. सो सेकंड पॉलिनॉमियल मध्ये पी ऑफ 1 ची व्हॅल्यू आलेली आहे 4, पी ऑफ 0 ची व्हॅल्यू 5 आणि पी ऑफ -2 ची व्हॅल्यू 13. चला थर्ड पॉलिनॉमियल घेऊयात आणि सगळ्यांच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूयात. सो पी ऑफ एक्स पॉलिनॉमियल ऍज इट इज आपण खाली कॉपी करून घेतलेला आहे म्हणजे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायला सोपं जाईल. सो पी ऑफ 1 आधी आपल्याला फाइंड आउट करायचंय. एक्सच्या जागी काय घ्यायचंय 1. सो x रेज टू 4 आहे म्हणजेच 1 रेज टू 4 मायनस 2x स्क्वेअर म्हणजेच 1 चा स्क्वेअर मायनस x म्हणजे 1. आता 1 रेज टू 4 म्हणजे काय 1 4 टाइम्स मल्टिप्लाय होतोय. 1 किती टाइम्स मल्टिप्लाय झाला तरी आन्सर हे 1च येतं, हो की नाही. सो 1
त्यानंतर इथे -2 1 चा स्क्वेअर काय येणार 1च -1. नेक्स्ट स्टेप मध्ये 1. आता पहा मायनस इंटू प्लस मायनस आणि 2 इंटू 1 2. सो -2 आणि हा -1 ऍज इट इज. बघा आता इथे काय येणार आन्सर, इथे आहे मायनसचं साईन, इथे आहे मायनसचं साईन, म्हणजे यांना आपल्याला ऍड करावं लागणार. सो 2 + 1 येणार 3 आणि येणार इथे 3चं साईन मायनस. सो 1 - 3 काय येणार आन्सर -2. -2 कसं काय आलं, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट केला, आन्सर आलं 2 आणि साईन दिलं मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. सो -2. इथे P(1) = आपल्याला मिळालेलं आहे -2. चला आता P(0) फाइंड आउट करूयात. क्वेश्चन ऍज इट इज आपण इथला कॉपी करून घेतलेला आहे. एक्सच्या जागी 0 आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. सो एक्सच्या जागी 0 -2 एक्सच्या जागी 0. सो 0चा स्क्वेअर -0. आता इथे पहा 0⁴ काय येणार आन्सर, ऑफकोर्स 0 हो ना. त्यानंतर ना -2 0⁴ और 0चा स्क्वेअर 0च येणार. इथे -0 ऍज इट इज. नेक्स्ट स्टेप मध्ये 0 2 इंटू 0 ऑफकोर्स 0. सो -0 -0 आन्सर काय आलं 0. सो P(0) = 0. इझी आहे की नाही. चला नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन ऍज इट इज आपला हा कॉपी करून घेतलेला आहे. एक्सच्या जागी -2 राईट करायचे आपल्याला. सो P(-2) = -2⁴ -2 क्वेश्चन मधला ऍज इट इज. एक्सच्या जागी -2 सो -2चा स्क्वेअर त्यानंतर -x म्हणजेच -2. हे जे मायनसचं साईन आहे ते ऍज इट इज खाली राईट करायला विसरायचं नाही. ओके चला आता पहा इथे -2⁴ दिलेलं आहे, म्हणजेच काय -2 किती टाइम्स मल्टिप्लाय होत आहे 4 टाइम्स. ओके नाही. -2⁴ म्हणजे -2 इंटू -2 इंटू -2 इंटू -2 या दोघांना मल्टिप्लाय केलं की काय आन्सर येणार 4. कारण मायनस इंटू मायनस होतं प्लस आणि 2 इंटू 2 होतं 4. सो 4 आन्सर आलं. आता या दोघांना मल्टिप्लाय केल्यावर सुद्धा 4 आन्सर येणार बरोबर. आणि 4 इंटू 4 येणार 16. सो इथे -2⁴ म्हणजेच 16 आलेलं आहे. आता पहा -2 ऍज इट इज राईट करून घेऊयात आणि -2चा स्क्वेअर काय येणार हे पहा. -2 इंटू -2 केलं आपण आपल्याला काय मिळालं 4. सो +4. ओके. आता मायनस इंटू मायनस काय होतं प्लस आणि हा 2 येणार बाहेर. नेक्स्ट स्टेप मध्ये 16 ऍज इट इज मायनस इंटू प्लस होणार मायनस आणि 2 इंटू 4 8. सो -8 + 2 ऍज इट इज. आता 16 + 2 होतं 18. 18 - 8 होतं 10. झालं. P(-2) = काय आन्सर आलेला आहे आपलं 10. जेव्हा P(1) घेतलं तेव्हा आन्सर आलं -2. P(0) ची व्हॅल्यू 0 आणि P(-2) ची व्हॅल्यू इथे या पॉलिनॉमियल मध्ये मिळालेली आहे आपल्याला 10. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. इफ द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल, हे पहा हे पॉलिनॉमियल दिलेलं आहे, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 12 फॉर m = 2. जेव्हा m ची व्हॅल्यू 2 घेतली, m या व्हेरिएबलला 2 घेतलं तेव्हा या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आहे 12. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. मग आपल्याला या a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. क्वेश्चन तसा इझी आहे पण जरासा विचार करायला लावणार आहे. हे पहा इथे काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, तर हे पॉलिनॉमियल दिलंय, याला आपण डिनोट कसं करणार. m हे व्हेरिएबल आहे, मग याला डिनोट कसं करणार P(m) बरोबर. सो P(m) = दिस पॉलिनॉमियल. हे पॉलिनॉमियल म्हणजेच P(m) आणि m जेव्हा 2 आहे, m जेव्हा 2 आहे तेव्हा या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू मिळालेली आहे 12 बरोबर. सो इथे खाली राईट करूयात
हिअर व्हेन m इज इक्वल टू 2, जेव्हा m इज इक्वल टू 2 आहे तेव्हा p ऑफ m ची व्हॅल्यू किती आहे? p ऑफ m ची व्हॅल्यू आहे 12, बरोबर. सो इथे राईट करूयात आपण p ऑफ 2 इज इक्वल टू 12. इथे 2 च्या जागी तुम्ही m राईट केलं तरीही चालणार आहे. p ऑफ m ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 12 मिळालेली आहे. ओके, मग या a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. चला m च्या जागी आपण 2 राईट करूयात. p ऑफ 2 कारण त्यांनी इथे म्हटलेलं आहे m इज इक्वल टू 2. सो p ऑफ 2 इज इक्वल टू, जेव्हा आपण 2 घेतलं तेव्हा काय होणार आहे? इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी m च्या जागी 2 सबस्टिट्यूट करायचे. सो m क्यूब म्हणजे 2 चा क्यूब प्लस 2 ऍज इट इज, m म्हणजे मल्टिप्लाइड बाय इथे 2 येणार प्लस a ऍज इट इज. 2 चा क्यूब किती येतो? 2 चा क्यूब येतो 8. पण त्याही आधी हे पहा, लक्ष द्या, p ऑफ 2 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे क्वेश्चन मध्ये? 12 दिलेली आहे, बरोबर. मग इथे p ऑफ 2 च्या जागी आपण 12 राईट करूयात. इज इक्वल टू 2 चा क्यूब 8 प्लस 2 इंटू 2 4 प्लस a. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये 12 इज इक्वल टू 8 प्लस 4 12 प्लस a ऍज इट इज. आता पहा बरं, हा जो 12 आहे ना त्याला आपल्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागणार कारण a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे ना. चला पाठवून देऊयात. सो 12 मायनस 12, मायनस कसं झाला? हा जो 12 होता त्याचा साइन आहे प्लस, तो मायनस कसं झाला मग? तर त्याने त्याची साईड चेंज केली ना. इथे तो राईट हँड साईडला होता इक्वल टू च्या, तो जेव्हा इकडे गेला तेव्हा त्याला त्याचं साइन चेंज करावं लागणार. तुम्हाला माहितीये आपण अपोजिट साइन देत असतो. सो 12 मायनस 12 इज इक्वल टू च्या राईट हँड साईडला कोण राहिलं मग? एकटा a. 12 तर इकडे गेलेला आहे, सो a. 12 मधून 12 गेला, रिमेनिंग 0. सो a इज इक्वल टू काय मिळालेलं आहे आपल्याला? 0. आलं लक्षात? a ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 0 मिळालेली आहे. इझी होतं ना. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. फॉर द पॉलिनॉमियल, हे पॉलिनॉमियल दिलेलं आहे. इफ p of -1 is equal to 7, then find m. सेम क्वेश्चन आहे. हे पहा, इथे हे पॉलिनॉमियल दिलेलं आहे. या पॉलिनॉमियलला आपण डिनोट कसं करणार? तर p of x. ओके नाही, कारण इथे कोणतं व्हेरिएबल आहे? x हे व्हेरिएबल आहे. चला मग इथे राईट करूयात. हिअर p of x इज इक्वल टू दिस पॉलिनॉमियल. ओके, आणि काय त्यांनी दिलेलं आहे? अँड p ऑफ -1 इज इक्वल टू 7. म्हणजेच जर आपण या x ची व्हॅल्यू -1 घेतली तर या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 7 येत आहे. मग m फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. चला मग इथे राईट करूयात. पुट p ऑफ x इज इक्वल टू -1 कारण त्यांनी इथे म्हटलेलं आहे. सो p ऑफ -1 इज इक्वल टू, हे जे पॉलिनॉमियल आहे या पॉलिनॉमियल मध्ये x च्या जागी आपल्याला राईट करायचं आहे -1. सो m इंटू -1 चा स्क्वेअर, x चा स्क्वेअर लिहिलंय ना इथे म्हणून -1 चा स्क्वेअर, मायनस हा 2 ऍज इट इज, x च्या जागी -1 प्लस 3 ऍज इट इज. ओके, चला आता p ऑफ -1 म्हणजे किती आहे? 7 आहे. क्वेश्चन मध्येच त्यांनी दिलेलं आहे. मग p ऑफ -1 च्या जागी आपण 7 राईट करून टाकूयात कारण त्यांनी दिलेली आहे p ऑफ -1 ची व्हॅल्यू 7. ओके, इज इक्वल टू m तर ऍज इट इज येणार. -1 चा स्क्वेअर काय येणार? 1. त्यानंतर ना मायनस इंटू मायनस होणार प्लस, म्हणून इथे प्लस 2 इंटू 1 2 प्लस 3 ऍज इट इज. आता पहा इथे आपण रिझन राईट करूयात की आपण हे 7 का राईट केलंय कारण क्वेश्चन मध्येच त्यांनी म्हटलेलं आहे ऍज p ऑफ -1 इज इक्वल टू 7. 7 ऍज इट इज येणार. m इंटू 1 काय येणार? m येणार फक्त. 2 प्लस 3 5. ओके, आता m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हणून या 5 ला पाठवूयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. इथे प्लसचं साइन आहे, 5 चं इकडे गेल्यावर मायनस होणार. सो 7 - 5 इज इक्वल टू m.
7 मायनस 5 येतं 2. सो m ची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळालेली आहे 2. इझी होतं की नाही? आता व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि प्रॅक्टिस सेट मधील रिमेनिंग क्वेश्चन्स व्हिडिओच्या सेकंड पार्ट मध्ये सॉल्व्ह करूया.